सोलापुरात थेट भाजप कार्यकर्त्यांचे स्वतःच्याच पक्षाला आव्हान। बोला, अगोदर नाव सांगा आणि नेमकी काय भूमिका आहे? मी यतीन शाह, जिल्हा चिटणीस म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे। आज जे धरणे आंदोलन या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीन करण्यात येत आहे, या मागील एक प्रामाणिक उद्देश असा आहे की पक्षश्रेष्ठींना कार्यकर्त्यांच्या भावना कळायला पाहिजे। जे पक्षश्रेष्ठी आज निर्णय घेते की काही लोकांना प्रवेश द्यायचा, पण ते लोक कसले आहेत? चारित्र्य त्यांचं बाद आहे, भ्रष्टाचारी आहेत, कलंकित आहेत। अशा लोकांना जर पक्ष प्रवेश देत असेल ते कुठेतरी चुकीचं आहे। त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनाला फार वेदना त्या ठिकाणी होत आहेत। म्हणून माझी पक्षश्रेष्ठीला हात जोडून विनंती आहे की त्यांनी अशा भ्रष्टाचारी कलंकित लोकांना या ठिकाणी प्रवेश देऊ नये। नाव घ्या, नाव घेण्यापेक्षा त्यांचं कलंकित नेत्याचं नाव मी स्वतःच्या माझ्या तोंडून घेऊन माझं तोंड कलंकित करून घेणार नाही। हे सगळ्या जगाला माहिती आहे तो कलंकित नेता कोण आहे। अशा नेत्याला प्रवेश देणं हे फार चुकीचं आहे। पण पक्षवाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका घेतली, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला तुम्ही पक्ष विस्ताराला, पक्षवाढीला आमचा कार्यकर्ता म्हणून अजिबात विरोध नाही, पण नेते जरी निवडून घ्या। इतके वर्ष मी भारतीय जनता पक्षामध्ये 15 वर्ष झालं काम करतोय, कार्यकर्ता म्हणून काम करतोय की असे नेतेच मी बघितले नाही की ते आता प्रवेश करतायत। कलंकित आणि भ्रष्टाचारी नेत्यांना अजिबात प्रवेश देऊ नये आणि पक्षाची प्रतिमा मलिन करू नये, हा प्रामाणिक उद्देश आमच्या सगळ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आहे। ते पक्षश्रेष्ठींनी लक्षात घ्यावं।